म्हण्या बॉस, माझा पगार वाढवा. आता माझं लग्न झालं आहे. बॉस, ऑफिसच्या बाहेर होणाऱ्या दुर्घटनांना आम्ही जबाबदार नाही. पुस्तक विक्रेता, केवळ 15 दिवसांत फटाफट इंग्रजी बोलायला शिका. महिलांना 50% डिस्काउंट. म्हण्या महिलांनाच डिस्काउंट का? पुस्तक विक्रेता, यात महिलांना फक्त इंग्रजी शिकायचंय. फाळफाळ तर त्या पहिल्यापासूनच बोलतात. दोस्त असावा तर असा. मित्र, काय रे एवढ्या सकाळी कुठे? मी मॉर्निंग वॉकला जातोय. मित्र, या गल्लीतून जा, शॉर्टकट आहे. नवरा, आज आपण बाहेर जेऊ ग. बायको, अय्या लगेच तयारी करते मी. नवरा, हो, तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो. एका मैत्रिणीने हाय पाठवलं. मी पण रिप्लाय दिला हाय म्हणून. तिने विचारलं काय चालू आहे. मी रिप्लाय दिला 2 ट्यूबलाईट, 1 फॅन, 1 टी व्ही, 1 मोबाईल. आणि तू डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव. शिक्षक, सांग माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गण्या, मंकी. शिक्षक, खरं सांग, पुस्तकात बघून बोललास ना? गण्या, नाही सर, देवा शपथ, मी तुमच्याकडे बघून बोललो. 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणे तितकेच महत्त्वाचे असते जितके मेल्यानंतर 13वा करणे महत्त्वाचे असते. होत काहीच नाही, फक्त आत्म्याला शांती मिळते. शेजारच्या आजी सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या. मला राहावे ना म्हणून विचारले, आजी काय प्रॉब्लेम आहे? सारख्या घरात जात आहे, बाहेर येत आहे, सर्व ठीक आहे ना? आजी म्हणाल्या, अरे बाबा, माझी सून योग शिकती या टी व्हीवर बघून. आणि तो रामदेव बाबा म्हणतो, सास को अंदर लो, सास को बाहेर निकालो. सास को अंदर लो, सास को बाहेर निकालो. मेल्याने मलाच नको नको करून ठेवलंय. डॉक्टर म्हणाले 3-4 महिने नॉनव्हेज आणि दारू बंद करा. वाईट वाटलं, पण इलाज नव्हता. शेवटी मनाची तयारी केली आणि डॉक्टर बदलला. बायको, तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता? जे काय बोलायचं ते मला बोला. नवरा, हे बघ, टी व्ही खराब होतो तेव्हा आपण टी व्हीला काही बोलतो का? शिव्या तर कंपनीलाच देतो ना.